यानंतर बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपुरात काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादांना हातची सत्ता जाती की काय अशी परिस्थिती आहे। याचाच फायदा घेत भाजपने आपल्या रणनीतीला सुरुवात केली आहे। काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपकडून ठाकरेंच्या पक्षाशी बोलणी सुरू झाल्याचं सांगितलं जातंय। तर दुसरीकडे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। त्यामुळे आता किंग मेकर असलेल्या ठाकरेंचा पाठिंबा नेमका कोणाला मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। चंद्रपुरात महापौर पदावरून दावे प्रतिदावे। काँग्रेसची सत्ता येईल, काँग्रेसचा महापौर होईल। तर सर्वांनीच आम्हाला सपोर्ट केला तर निश्चितपणे आम्ही हा विचार करू की चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर व्हावा। किंगमेकर ठरणार ठाकरेंची सेना। भाजप कुणाला गळाला लावणार? चंद्रपूर महापालिकेमध्ये कुणाची सत्ता येणार याविषयीचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चाललाय। एकीकडे काँग्रेसकडून जुळवाजुळव केली जाते तर दुसरीकडे भाजपनंही कंबर कसली आहे। अशातच काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवारांमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्यामुळे भाजपला आयतीच संधी मिळाली। पण या सत्ता समीकरणात उद्धव ठाकरेंची शिवसेना किंगमेकर बनली आहे। चंद्रपूर महापालिकेत बहुमतासाठी 34 नगरसेवकांची आवश्यकता आहे। काँग्रेसचे 27 आणि काँग्रेस समर्थित जनविकास सेनेला 3 मिळून 30 जागा मिळाल्यात, तर भाजपला 23 आणि शिवसेनेला 1 अशा 24 जागा मिळाल्यात। शिवसेना युबीटीला 6, वंचितला 2 आणि अपक्षांचे 2 मिळून तिसरा गट स्थापन करण्यात आलाय, तर बसपा आणि MIMला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। चंद्रपूर महापालिकेत अडीच वर्षांचं महापौर पदाची मागणी ठाकरेंच्या सेनेनं केली आहे। जवळपास अर्धा तास आम्ही चर्चा केली आणि चंद्रपूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हावी अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या संदर्भात उद्धवजी अगदी सकारात्मक आहेत आणि 100% त्यांना आमचे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हावी अशी त्यांची इच्छा आहे। एक प्रस्ताव पुढे ठेवलेला की महापौरपद हे अडीच वर्षासाठी जर होत असेल तर ती तशी तयारी केली पाहिजेत असं त्यांचा प्रस्ताव होता आणि स्टँडिंग कमिटीसुद्धा अडीच वर्षासाठी। आमची चर्चा सकारात्मक झाली आणि त्यांना विनंती केली की 2.5 वर्ष पहिल्यांदा आम्हाला द्यावे अशी त्यांच्याकडे विनंती केली। ठाकरेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि 2 अपक्ष अशा 10 जणांच्या गटानं रविवारी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। महापौर आमच्या गटाचा होणार असेल तरच काँग्रेस किंवा भाजपला पाठिंबा देणार अशी मागणी या गटानं केल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे महापौर भाजपचाच असा दावा भाजपकडूनही केला जातोय। काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केलाय। सर्वांचंच म्हणणं आहे, तिथल्या जनतेचं म्हणणं आहे की चंद्रपूरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा। केंद्र सरकार राज्य सरकारकडनं चंद्रपूरच्या विकासाला जो सपोर्ट मिळणार आहे तो भारतीय जनता पार्टीचाच महापौर करू शकतो असा एक सूर आहे। आम्ही त्यावर काम करतो आहे। जर सर्वांनीच आम्हाला सपोर्ट केला तर निश्चितपणे आम्ही हा विचार करू की चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर व्हावा। संवाद तर सर्वांशी सुरू आहे। यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय। संवादाचं कुठं अडचण आक्षेप असण्याचं काही कारण नाही। आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण संवाद करतो। काँग्रेसचा कुठला गट धानोरकर गट की वडेट्टीवार गट? नाही, कोणता गट नाही, ते काँग्रेसचे आहे। आता नेत्यांनी त्यांना वाटलं असेल, आमच्यासाठी ते काँग्रेसचे आहे। एकही नगरसेवक पुढे जाण्याचा प्रश्न नाही, सगळे माझ्या ताब्यात आहे। जवळपास माझ्याच ताब्यामध्ये 20 नगरसेवक आहेत, तर 10 आले कुठून ते? दरम्यान चंद्रपुरात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र गटावर विजय वडेट्टीवार गटानं नोंदवलेल्या आक्षेपावर सुनावणी अपेक्षित आहे। त्यावर वडेट्टीवारांनी काही प्रतिक्रिया दिली नसली तरी चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार असा दावा त्यांनी केलाय। मी सांगितलं एका शब्दात, काँग्रेसची सत्ता येईल, काँग्रेसचा महापौर होईल। तो कसा होईल, कशा पद्धतीने होईल, येणारं काळ सांगेल। चंद्रपुरातील धानोरकर आणि वडेट्टीवार समर्थक नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। धानोरकरांची संख्या 12 तर वडेट्टीवार गटाचे 15 नगरसेवक आहेत। भाजपच्या 23 नगरसेवकांपैकी 18 ते 20 नगरसेवक पर्यटनासाठी बाहेर गेलेत।
तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, वंचितचे 2 आणि अपक्षांच्या साथीनं स्थापन केलेल्या 10 नगरसेवकांच्या गटाशिवाय ना काँग्रेसला सत्ता स्थापन करता येणार आहे ना भाजपला. त्यामुळे चंद्रपूर पालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.